नमस्कार मित्रांनो, MPSC परीक्षेसाठी मराठी व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा विषय म्हणजे स्वर. आज आपण स्वर म्हणजे काय आणि त्याचे प्रकार सविस्तर अभ्यासणार आहोत. तर स्वर म्हणजे काय? स्वर म्हणजे असे अक्षर जे स्वतंत्रपणे उच्चारले जाऊ शकते. स्वरांच्या उच्चारामध्ये कंठ, तालू, जीभ आणि ओठांचा कुठलाही अडथळा येत नाही. उदाहरणार्थ अ, आ, ई या अक्षरांचा उच्चार करताना हवा मुक्तपणे बाहेर पडते, म्हणून याला स्वर असे म्हणतो. याची वैशिष्ट्ये म्हटलं तर हे स्वतंत्र उच्चाराचे असतात. हे बोलताना अडथळा निर्माण होत नाही आणि मुक्त हवा संचार करते. मराठीतील एकूण स्वरांचा विचार करता मराठी भाषेमध्ये एकूण 12 स्वर आहेत. स्वरांचे प्रमुख प्रकार त्यामध्ये ऱ्हस्व स्वर. ऱ्हस्व स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना कमी वेळ लागतो किंवा स्वरांचा उच्चार आखूड असतो त्याला ऱ्हस्व स्वर असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे अ, ई, उ, ऋ हे बोलताना कमी वेळ लागतो. या उलट दुसरा प्रकार दीर्घ स्वर. दीर्घ स्वर म्हणजे ज्या स्वरांचा उच्चार करताना जास्त वेळ लागतो, ऱ्हस्व स्वरापेक्षा दुप्पट वेळ लागतो, अशा स्वरांना दीर्घ स्वर असे म्हणतो. याचे उदाहरण म्हणजे आ, ई, उ, ए, ओ, औ, ऋ. लक्षात ठेवा, दीर्घ स्वराचा उच्चार ऱ्हस्व स्वरांपेक्षा दुप्पट काळ घेतो. संयुक्त स्वर. दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. याचे उदाहरण म्हणजे ए, ऐ, ओ, औ हे संयुक्त स्वर आहे. ते पुढील प्रमाणे तयार झाले आहेत. उदाहरणार्थ ए बरोबर अ अधिक ई किंवा ई. ओ बरोबर अ अधिक उ किंवा उ. सजातीय स्वर. एका उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना सजातीय स्वर असे म्हणतात. उच्चार स्थानानुसार अशा अनेक जोड्या तयार होतात. त्यापैकी काही उदाहरणे अ, आ, ई, ई, उ, उ हे सजातीय स्वर आहेत. तसेच पुढचा प्रकार विजातीय स्वर. भिन्न उच्चारातून निघणाऱ्या स्वरांना विजातीय स्वर असे म्हणतात. यामध्ये उच्चारामध्ये विभिन्नता असते. उदाहरणार्थ अ, ई, अ, उ, उ, ए. एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, अनुस्वार किंवा विसर्ग हे स्वर नाहीये. आहा हे स्वर नाही आहेत. हे स्वरांचे सहाय्यक चिन्ह आहेत. MPSC परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारले जाऊ शकतात, म्हणून या गोष्टी नक्की लक्षात ठेवा. तर मित्रांनो, आजचा विषय स्वर हा संपला. हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या भागामध्ये व्यंजने आणि त्याचे प्रकार. तोपर्यंत पाहत रहा आपला चॅनल सह्याद्री MPSC. धन्यवाद.